पवनार धाम येथे बजरंग दल तर्फे स्वच्छता अभियान छठ पूजेपूर्वी नदी परिसर स्वच्छ करून दिलाय स्वच्छतेचा संदेश। प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी दिनांक 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी छठपूजेचा पावन उत्सव साजरा होणार आहे। उत्तर भारतीय माता भगिनी पवनार धाम नदीकाठी उगवत्या आणि अस्त होत असलेल्या सूर्याला अर्घ्य देत छठ माईची पूजा अर्चना करतात। परंतु गेल्या काही वर्षात नदीकाठावर खंडित मूर्ती, हार, फूल, गवत यामुळे परिसर अस्वच्छ होत असल्याचं लक्षात घेता यंदा बजरंग दलाने विशेष स्वच्छता अभियान राबवले। नगरसेवा प्रमुख गोविंदजी पांडे यांनी या विषयावर नगर संयोजक किरणजी उपाध्याय यांना सूचना दिली। किरणजींनी तात्काळ स्वावलंबी भारत विदर्भ प्रांत अध्यक्ष श्रीमान अटलजी पांडे यांच्याशी संपर्क साधलाय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी साप्ताहिक मिलन न करता संपूर्ण नगर टीमने पवनार धाम येथे स्वच्छता अभियान हाती घेतले। या उपक्रमात नदी परिसरातील सर्व खंडित मूर्ती, हार, फूल एकत्र करून योग्य ठिकाणी हलवण्यात आले। तसेच परिसरातील गवत कापड स्वच्छता राखली। छठव्रती माता भगिनींसाठी स्वच्छ आणि पवित्र वातावरण निर्माण करण्याचा संकल्प सर्वांनी केला। या अभियानात बजरंग दलाचे नगर संयोजक किरणजी उपाध्याय, नगर सहसंयोजक अमनजी मिश्रा, भाजयुमोचे युवा पदाधिकारी राधे उपाध्याय तसेच कार्यकर्ते प्रदीपजी त्रिपाठी, अनिल टोटस, प्रेमजी पांडे, राहुल शुक्ला, रोहित पांडे, यश श्रीवास्तव, वरदान बघेल, विकास ठाकूर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की पवनार धाम हे आपले आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने येथील स्वच्छता ठेवण्यात सहभाग घ्यावा। अक्षय मानकर, जनसंग्राम न्यूज वर्धा।